लागी जीवा लागली सियास. विठ्ठल भेटीची आस ठेवून पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी संत जनाबाई यांची पालखी बुधवारी गंगाखेड येथून रवाना झाली. वारीची ही परंपरा भक्ती आणि श्रद्धेचा संगम आहे. गंगाखेड शहरातून ठिकठिकाणी पालखी मार्गावर स्वागतासाठी घरासमोर रांगोळी, पालखी सोहळ्यावर गुलाबाची फुले, पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. पालखीच्या प्रस्थानानंतर पहिला मुक्काम पडेगाव येथे आहे. ही वारीसाठी संत जनाबाई पालखीचे यंदा 53वे वर्ष आहे. संत जनाबाई मंदिर येथून दुपारी पालखी मिरवणूक निघाली होती. पालखी प्रस्थान सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत जनाबाई मंदिर, मोठा बालाजी मंदिर, टोले गल्ली, पाठक गल्ली, सराफा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम चौक, डॉक्टर केशव हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग, परळी नाका येथून पंढरपूरकडे पालखीचे प्रस्थान झाले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिला मुक्काम झाल्यानंतर परळी, अंबाजोगाई, संत तुकोबाराय, पावनधाम, रामवडगाव, हासेगाव, येरमाळा, बार्शी, रिधोरा, लौळ, आष्टी या ठिकाणी मुक्काम होणार आहे. त्यानंतर पंढरपूरला आषाढी सोहळ्यासाठी पालखी पोहोचणार आहे. यावर्षी संत जनाबाई पायदळ दिंडी पालखीसोबत 350 वारकरी सहभागी झाले होते. पालखी प्रमुख शिवाजी चौधरी यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले. पालखीसोबत वीणेकरी, मृदंगाचार्य, भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.